बारामती लोकसभा मतदारसंघात केंद्रबिंदू ठरलेला आता अनंतराव थोपटे यांचे पुत्र संग्राम थोपटे हे आपल्या सोबत आहेत. खरं तर थोपटे घराणं आता या इलेक्शनमुळे फारच चर्चेत आलेले आहेत. आपल्या सोबत संग्राम थोपटे आहेत. दादा, अनेक दिग्गज नेते आता आपल्या घरी येत आहेत. नेमके काय संवाद होतात आता? हे संवाद आता ही पार्श्वभूमी बघा, राजकीय पार्श्वभूमी आहे. त्या हंगाम कुठला आहे? निवडणुकीचा आहे. त्या पार्श्वभूमीवरती भेटायला येतात म्हणजे राजकीयच भूमिका असणार. परंतु इथं काय आल्यानंतर राजकीय चर्चा आमच्याकडे झालेली नाही. तब्येतीची विचारपूस असेल, थोपटे साहेबांचं वय असेल किंवा इतर गोष्टी असतील, घरगुती निमित्ताने त्यांची भेट झाली. खरं तर सुप्रियाताई सुद्धा येऊन गेल्या, त्यानंतर दादांच्या पत्नी सुद्धा येऊन गेल्या, आता विजय बापू शिवतरे सुद्धा आलेत. आणि आपण आपल्या धर्मातील म्हण आहे, साधू संत येती घरा, तोच दिवाळी दसरा खरा. आता खरं तर आता ही म्हण वेगळ्या प्रमाणे इथे लागू होते. पुढारी येती घरा, तोच आमच्या मावळ्यांचा सन्मान खरा, असं आम्हाला वाटायला लागले. शेवटी या भूमीमध्ये छत्रपतींनी हिंदवी स्वराज्य घडवलं आणि ह्या मुठभर मावळ्यांना घेऊनच राजकारण त्या ठिकाणी स्वराज्य निर्मिती त्यांनी त्या काळामध्ये केली. आणि या मावळ्यांवर त्यांचा विश्वास त्यांनी टाकला आणि त्या मावळ्यांनी तो विश्वास सार्थ करून दाखवलेला आहे. त्यामुळे इथली मावळ मातीतली माणसं निश्चितच इमाने इतबारे आजपर्यंत त्या ठिकाणी काम करत आलेली आहेत. आणि शेवटी तो त्यांचा मावळांचा विश्वास ते मतपेटीच्या रूपाने योग्य त्या पद्धतीचा निर्णय कोणी व्यक्त करतील, यामध्ये कोणी सांगण्याची आवश्यकता नाही. आता राजकीय भूमिकेमध्ये कोण म्हणते अन्याय झाला, कोण म्हणते 99ला काय झालं, कोण म्हणते आता काय झालं. आता पूर्वीच्या काळापासून तुम्ही राजकारणात मी पण आहे. मी खरं तर माझी राजकीय सुरुवात 99 सालची. 99 साली थोपटे साहेबांच्या निवडणुकीच्या प्रचाराला मी नुकतंच कॉलेज संपून सुरुवात केली. आणि असं म्हणतात ना, पहिल्याच घासाला खडा लागतो, तसा खडा मला पहिल्या घासाला लागला. त्याच्यामध्ये तो माझ्या वडिलांचा त्या निवडणुकीत पराभव झाला आणि कदाचित ते त्या ठिकाणी मोठी संधी या तालुक्याला उपलब्ध होती. पण ठीक आहे, मतदारांनी ठरवलं, त्याबद्दल काय असायचं कारण नाही. आता यामागं कोण होतं, काय होतं, या गोष्टी आता काढून सांगण्याची काय आवश्यकता नाही. या सगळ्या गोष्टी संपलेल्या आहेत. आता इथली पुढची वाटचाल कशी करायची हे मात्र अतिशय महत्त्वाचं आहे. यामध्ये विजय शिवतरे ठामपणे म्हणतात की थोपट्यांचं जे मंत्रिपद असेल किंवा 99चा जो पराभव झाला त्याच्या पाठीमागं अजित पवारच होते किंवा पवार घराणंच होतं, हे त्यांनी असं ठामपणे सांगितलेलं. कदाचित मला वाटतं माझ्यापेक्षा जास्त त्यांना माहिती असेल. आणि म्हणजे मी जेव्हापासून राजकारणात आहे आणि विरोध होताच ना त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नवीन निर्मिती पवारसाहेबांनी केलेली होती. ते त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत होते. काँग्रेस या पक्षाच्या माध्यमातून थोपटे साहेब इथं उभे होते. सोनिया गांधींची मोठी सभा भर पावसात भोरला इथं झालेली होती. निश्चितच त्या सभेमध्ये सुद्धा सोनियाजी गांधी यांनी इनडायरेक्टली असा मेसेज दिला होता की या निवडणुकीमधून विजय झाल्यानंतर थोपटे साहेब या राज्याचे प्रमुख नेतेपदी म्हणून काम करतील. कदाचित हे सगळं खटकलं असावं आणि त्यातून फंद फितुरी म्हणतात ती झाली असेल, काही घटना घडल्या असतील, त्याचा फटका सर्वस्वी त्या ठिकाणी झाला आणि पराभव झाला. जय पराजय हे ठरलेले असतात, त्याबद्दलही बोलण्याचं. पण त्या निमित्तानं तालुक्याचं मोठं नुकसान त्या पराभवाच्या निमित्तानं झालं. कारण की एक सुवर्ण संधी, कारण की प्रत्येकाच्या आयुष्यातला एक सर्वोच्च क्षण असतो. शेवटी आयुष्याचं फलित म्हणतात ना, ते फलित जर का त्या ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये आलं, जर का त्याला ते फलित साध्य झालं नाही, तर तो माणूस निराश होतो. अशा पद्धतीचा पराभव झाला. थोपटे साहेब सुद्धा निराश होते, कार्यकर्ते निराश होते आणि तेव्हापासूनची माझी राजकीय सुरुवात आहे. आजही विजय शिवतरेंनी मोठ्या साहेबांना पराभवाची आठवण करून दिली. ते पराभव आता 99 सालच्या पराभवाचं तुम्ही सांगताय, मान्य आहे, जी घटना आहे ती आहे. परंतु आता 99 नंतर जे नव्याने आता मतदार झालेत, तर ज्यांचं 18 पूर्ण झालंय आणि त्यांचे आता नाव नोंदणी, त्यांना काय माहिती 99चा पराभवाचं? त्यांना तुमच्या तालुक्यातल्या डेव्हलपमेंट, मतदारसंघातल्या डेव्हलपमेंट, केंद्र सरकारकडे आपला सक्षम लोकप्रतिनिधी कोण असावा, त्याचप्रमाणे केंद्र सरकारकडून आपल्या मतदारसंघाकरता कुठला लोकप्रतिनिधी चांगल्या पद्धतीच्या शासकीय योजना राबवू शकेल, ह्याचे प्रश्न आताच्या तरुण पिढीला महत्वाचे आहेत. हा इतिहास आहेच, जी जुनी व्यक्ती आहेत, परंतु आता सगळ्यात मोठा मतदार हा तरुण वर्ग आहे. त्यामुळे तरुणांच्या प्रश्नाकरता एक चांगल्या पद्धतीत सक्षम नेतृत्व देण्याची गरज त्या निमित्ताने त्यांना आहे. त्यांच्या अपेक्षा आहेत, डेव्हलपमेंटच्या अपेक्षा आहेत. आणि म्हणून जरी तो प्रश्न महत्वाचा असला तरी सुद्धा राजकारणात कुणी कायमचा शत्रू नसतो, कुणी कायमचा मित्रही नसतो.
आज ही सगळी भूमिका या ठिकाणी आपण पाहताय. परंतु ज्या भूमिकेमधनं असं काही कोणी म्हणायचं कारण नाही, की 99चं असं झालं, मग तुमच्या मंत्रिपदाच्या वेळेला असं झालं, परत विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या वेळेला असं झालं, परत विरोधी पक्षनेत्याच्या पदाच्या वेळेला असं झालं. आता ठीक आहे, ह्या सगळ्या संधी मिळाल्या पाहिजे किंवा मिळाल्या असत्या तर तालुक्याच्या गतवैभवात अजून भर पडली असती. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. की आत्ताच का असे मुद्दे येतात? मग आता शेवटी बघा, राजकीय भूमिकेतून प्रत्येकजण त्याच्या भूमिका मांडत असतो. परंतु त्यामध्ये त्यांचा दोष आहे असंही माझा सांगण्याचा अर्थ नाही. ठीक आहे, पण आता ह्या गोष्टी मतदारांना सुद्धा माहिती आहेत ना. ठीक आहे, मतदारांना ह्या गोष्टी नव्यानं तुम्ही आठवण करून दिल्यानंतर कळतील आणि मग मतदार त्याच्यावर निर्णय घेतील. असं काय मतदारांना माहिती आहे. परंतु आता सध्या तर राज्यातलं चाललेलं राजकारण, केंद्रातलं सुरू असलेलं राजकारण, निवडणुकीचं वारं कसं वाहतंय ह्याचा सर्व सुज्ञपणे मतदार विचार करणार आहेत, करतायत. काय निर्णय घेतलाय, काय निर्णय घेतायत. शेवटी प्रतिनिधी म्हणून आम्ही त्यांना दिशा दाखवायचं काम करत असतो. दुसरा एक प्रश्न दादा या निमित्ताने येतोय की एक चर्चा चालू आहे की तुमच्या कारखान्याला मदत देऊन तुमची मतं वळवण्याचा प्रयत्न चालू आहे. ही काय चर्चा आहे? हे कारखान्याला मदत करणे म्हणजे या अगोदर वेळोवेळी राज्य सरकारने शासनाची हमी देऊन मदत केलेली आहे. राज्यातल्या अडचणीचे सहकारी साखर कारखान्यांना विशेष पॅकेज देण्याचा राज्य सरकारचा जी आर होता. त्या अनुषंगाने मागच्या जी आरमध्ये अनुषंगाने आम्ही प्रस्ताव दिला, परंतु साखर आयुक्तांच्या समितीपुढे तो प्रस्ताव त्या ठिकाणी आला नाही. पहिले जे 5 प्रस्ताव राज्य सरकारला गेले, त्या सरकारच्या प्रस्तावांची मान्यता त्या ठिकाणी झाली आणि नंतरची कमिटीची मिटिंगच त्या ठिकाणी झाली नाही. तो प्रस्ताव तसाच प्रलंबित आहे. नव्याने आता परत राज्य सरकारमार्फत NCDC नवी दिल्लीची एक बँक संस्था आहे, आर्थिक त्या ठिकाणी मदत करणारी, म्हणजे एक केंद्र सरकारची संस्था आहे. त्याच्याकडं शासन हमीच्या मार्फत प्रस्ताव देण्याचा जे आर राज्य सरकारने काढलेला आहे. त्यामध्ये सुद्धा मी प्रस्ताव सादर केला आणि त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने माझ्या प्रस्तावाचं त्या ठिकाणी समितीने निवड केली. मागच्या 5 प्रस्तावामध्ये अशोकराव चव्हाण साहेब, धनाजीराव साठे यांचा सुद्धा काँग्रेसची व्यक्ती म्हणून समावेश होता. आता या समितीत माझं नाव आल्यामुळं वेगळं काही समीकरण जोडायचं कारण नाही. आता निवडणूक आली म्हणून तुम्ही म्हणत असाल की प्रस्ताव तुमच्या मान्यते दिली, मतं वळवायचं गणित जुळत असेल. शेवटी राज्य सरकारचा जी आर हा काय कुठल्या ठराविक पार्टीसाठी नसतो, हा सर्वांसाठी असतो. त्यामुळे त्या प्रस्तावाचा मला जर कारखान्याला जर त्या ठिकाणी जर का कुठं उपयोग होणार असेल, त्यामध्ये राजकीय भूमिका घ्यायचं कारण नाही. शेवटी सहकार टिकला पाहिजे, वाढला पाहिजे, ही राज्य सरकारची भूमिका आहे, जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने त्यांनी केलेला हा प्रयत्न आहे. बरेच नेते तुम्हाला येऊन भेटून गेलेले आहेत. नक्की संग्राम थोपटे म्हणून आता भूमिका काय असणार आहे? शेवटी काय, संग्राम थोपटे म्हणून जो मी पहिला आहे तोच आहे. वेगळी भूमिका करून भेटल्यानंतर बदलती काय? शेवटी बघा, आघाडीचा धर्म पाळणारे आम्ही मंडळी आहोत आणि जातीवंत मावळे आहोत. आजपर्यंतचा मावळ्यांचा इतिहास आहे. अंध पितुरीला कधी आम्ही थारा दिलेला नाही. शेवटी बघा, शेवटी आपलं तत्वज्ञान जर का आपण उराशी बाळगून चाललो, तरी आपल्याला समाजात कुणीही काही उलटं बोललं तरी सुद्धा आपण ते त्या ठिकाणी सहन करू शकत नाही. आणि किंबहुना त्याही गोष्टीच्या पलीकडे सांगतो की आज हा जो प्रदेश आहे, हा खरा तर प्रदेश शब्दावरती मान देणारा आणि त्याला विश्वास ठेवणारा हा प्रदेश आहे. शेवटी इथल्या जनतेला काय आवडतं, जनतेच्या मनात काय आहे, याचा कौल तुम्ही घेतला पाहिजे. संग्राम थोपटे म्हणला म्हणजे काय 100% सगळं खरं होतं अशातला भाग नाही. शेवटी आम्ही दिशा दाखवायचं काम करत असतो. परंतु आम्हाला पण जे गोष्टी जनतेच्या मनातल्या आहेत ते ओळखून त्या निमित्तानं पावलं उचलण्याची गरज असते. ती पावलं आम्ही निश्चित उचललेली आहेत. आघाडीचा धर्म 100% आम्ही पाळू. नक्कीच या ठिकाणी आमदार संग्राम थोपटे हे आघाडीचा धर्म पाळणार आहेत आणि जो काही कारखान्याला जो मदत केलेली आहे तो याआधीच प्रस्ताव दिल्यामुळे तो निधी आल्याचं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. निलेश करमरे, झी मीडिया, भोर.